गेले. शिवाय जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय चैतन्य बाबांना शरण गेले, सद्गुरु केला. तेव्हा तो एक कळाला आणि जगाला वरडून सांगितलं, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. आज संपूर्ण विश्वामध्ये तोच एक ईश्वर दाखवताना, जगाला संदेश देत असताना तो शुभ संदेश संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी स्वतः माझ्या सद्गुरु आहेत, त्यांच्याकडून ब्रह्मज्ञान घेतलं. तेव्हा मला विठ्ठल या शब्दाचा अर्थ कळाला. वि म्हणजे विश्वात, ठ म्हणजे प्रत्येक गटागटामध्ये ठसलेला, ल म्हणजे कधीही लयास न जाणारा. म्हणून माऊलींनी पण आम्हाला प्रार्थना केली आहे बाबांनो, की सद्गुरु हा केलाच पाहिजे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषिती. तसा तो निर्गुण निराकार ईश्वर अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेतून चराचर हरीशी भजे. आणि त्याला हरीला, जेथून चराचर निर्माण झालेल्या हरीला जर भजायचं असेल, पूजायचं असेल, आमचं काय होतं, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. मग तो खरा देव कोण आहे? तो माझ्या अंगसंग आहे. जेथे जातो तेथे तू माझ्या संगती, जे जे बेटे भूत ते ते मानिले भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. निरंकारी मिशनचा तोच संदेश आहे की तुम्ही ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचा बोध, ज्ञानाचं वर्म जाणून घ्या आणि खऱ्या अर्थानं आपल्या